हाय गाईज, तर आज आम्ही आलो आहोत चौराई देवीचं जे मंदिर आहे त्याचं दर्शन घेण्यासाठी आलो आहे आम्ही इथे. आणि हे मंदिर पुण्यापासून खूप जवळ आहे. सोमटणे फाटा जो आहे तो क्रॉस केल्यानंतर शिरगावच्या अगदी जवळ आहे आणि एक अर्ध्या तासाचाच रस्ता असेल. आणि आता आम्ही चढायला घेतोय, जरा ट्रेकिंग आहे वरती जाण्यासाठी. वरती गेल्यानंतर इतकं भारी मंदिर आहे ना वरती, खरंच खूप मस्त आहे. तर सगळं दाखवणार आहे तुम्हाला, स्टे ट्यून. ह्या साईडला बघा हायवे पण दिसतोय तुम्हाला. तिथून आतमध्ये आलं की लगेच इथं पार्किंग आहे. आणि इकडे बघा कमान पण लगेच दिसतीये तुम्हाला. आता इथून वरती जायचं आपण. हे लोकेशन जे आहे ते आम्हाला उन्हाळ्यामध्ये भेटलंय. बघा किती उन्हामुळे सगळं सुकून गेलेलं इथलं. यार ही लोकेशन आम्हाला का पावसाळ्यात का भेटत नाही ते कळतच नाही आम्हाला. एवढं आम्ही पुण्याच्या जवळ राहतो पण हे माहितीच नव्हतं. नाही आत्ता आम्हाला कळलं. मग म्हणलं चला लगेच जाऊन येऊया. आणि पावसाळ्यात तर आम्ही येणारच आहे. आणि संडे असल्यामुळे गर्दी पण आहे बघा. खूप लोक येतात इथे. म्हणजे बऱ्याच जणांना हे मंदिर माहिती आहे. संडेमुळं खूप गर्दी. वरती गेल्यानंतर तर अजून गर्दी भेटणार आहे आपल्याला. बघूयात आता वरती जाऊन. चला. आणि रस्त्यात जागोजागी असे बोर्ड लावलेले आहेत प्रत्येक जागी. लोक इथं येऊन पण असं घाण का करतात काय माहिती. बघा ना बाटल्या वगैरे इथे टाकलेल्या आहेत सगळे. कचरा नका करत जाऊ यार असं वरती आले ट्रेकिंगला वगैरे आल्यानंतर. खूप ऊन आहे गाईज. दुपार झाली आता आम्हाला इथे पोहोचेपर्यंत. त्याच्यामुळे आणि सगळ्यात मूर्खपणा मी जो केलेला आहे म्हणजे चप्पल घालून आली आहे मी ट्रेकिंगला. इतका बावटपणा केलाय ना. इथे आल्यानंतर मला कळालं की मी शूज घालायला पाहिजेत. त्यामुळे इथे येताना शूजच घालून या. चप्पल वगैरे सँडल वगैरे अजिबात घालू नका, नाही तर पाय वगैरे 100% तुमचा घसरणार आहे ह्याच्यावर. आता असं पावसाळ्यात मलाच असं हळूहळू चालावं लागतं चप्पल. इकडून पण एक रस्ता आहे ह्या साईडून आणि इकडून पण आहे. मला वाटतं आपण इकडून जाऊन बघूयात ह्या साईडून. येताना त्या साईडून येऊयात आपण. चला. बापरे, एक्सपेक्ट पण केलं नव्हतं त्याच्यापेक्षा जास्त वरती आहे. हे खूप जास्त ट्रेकिंग करायचं म्हणल्यावरती. त्याच्यामुळे यायचं असेल तर सकाळचंच या. दुपारचं अजिबात येऊ नका कारण एकदम डेंजर ऊन आहे. खरंच खूप ऊन आहे. आणि आता कुठे वरती पोहोचल्यानंतर जरा बरं वाटतंय. बघा जरा हिरवं पण येतं आता जरा. ते बघा माझ्या मागे मंदिर दिसतंय. मंदिर बघितल्यानंतर बरं वाटलं मला. इथे बसायला पण येत असेल बाग. असे बरं वाटतंय सावली भेटल्यानंतर. चला आता दर्शन घेऊयात आपण. आता जरा मस्त वाटतंय जरा हिरवळ बघून. बसायला बेंच पण आहेत बघा इथे. वरती आल्यानंतर बघा इथं पाण्याची पण सोय आणि कमान पण आहे मंदिराजवळ जाण्यासाठी. खरंच मंदिर खूप सुंदर आहे. नक्की एकदा इथं विजिट करा. आणि इथून वरती थांबल्यानंतर बघा हायवे पण दिसतोय समोरच दिसत असेल तुम्हाला. आणि आत्ता असं आहे आणि पावसाळ्यात तर खरंच खूप मस्त असणार इथं बघण्यासारखं असणार आहे. त्यानंतर आम्ही दर्शनसुद्धा घेतलं देवीचं. एकदम प्रसन्न वाटत होतं तिथं. आणि गर्दी पण खूप होती. म्हणजे बऱ्याच जणांना हे प्लेस माहिती आहे. दर्शन वगैरे घेतल्यानंतर खरंच मस्त वाटलं खूप. बघू शकता गर्दी पण खूप होती तिथे. आणि खूप जुनं मंदिर आहे हे. आमचं दर्शन वगैरे पण झालं आता. आणि आता आम्ही निघालो खाली जाण्यासाठी. वरती येताना खूप जास्त त्रास झाला पण आता एवढा नाही त्रास होणार कारण पटपट उतरता येतं पण चढताना खरंच खूप त्रास होतो. आणि दर्शन पण एकदम व्यवस्थित झाले.
यायचं असेल तर इथे नक्की येऊ शकता, फक्त सकाळचं या. आणि आता जाणार आहे आम्ही आणि मस्त जेवणार आहे कारण खूप जास्त भूक लागली. चला आता निघूयात. खूप भूक लागली होती गाईज. फायनली काहीतरी खायला थांबलोय. मी तर पावभाजी मागवली माझ्यासाठी. एक नंबर पावभाजी मिळते इथं, त्यामुळे इथेच थांबलो आम्ही खायला आता. आणि आजचा व्लॉग जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.